नमस्कार, कसे आहात सगळे? मी शिवानी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत थंडीमधून पौष्टिक असे शेंगदाणा आणि गूळ याचे लाडू। तर त्यासाठी आपण इथे साहित्य घेतलंय। हे शेंगदाणे आहेत, इथे गूळ आहे, हे आहे तूप, घरगुती तूप आहे हे, आणि हे आहे तिथे पांढरे तीळ। तर असे सगळ्याचे एकत्र असे आपण लाडू बनवणार आहोत, शेंगदाणे, गूळ आणि तीळ याचे लाडू। तर चला सुरू करूया आजच्या या रेसिपीला। तर सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर मोठ्या गॅसवरती, मोठ्या शेगडीवरती आपण हे शेंगदाणे आधी भाजून घेऊया, त्यानंतर पुढची कृती बघूया। तर इथे कढई तापायला ठेवली आता। तर या मोठ्या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, कारण शेंगदाणे खूप आहेत। तर आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया। तर असे थोडे थोडे 2 बॅच केलेत मी त्याचा, एक थोडे ठेवलेत शिल्लक नंतरसाठी, आणि हे थोडे घेतलेत आधी, कारण एकदम पण सगळे एकत्र टाकले की व्यवस्थित ते भाजले जाणार नाहीत, त्यामुळे 2 बॅचमध्ये ते भाजून घ्यायचे। शेंगदाणे गूळ हे आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर असतात। आपल्याला जेव्हा शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा डॉक्टर शेंगदाणा आणि गूळच खायला सांगतो। आणि थंडीमधून आता या लाडूंमुळे आपल्या शरीराला हीट मिळते, उष्णता मिळते, ऊर्जा मिळते, त्यामुळे हे लाडू खायला पाहिजेच थंडीमध्ये। इतर वेळी साधे शेंगदाणे म्हणजे आपले कच्चे न भाजता आणि गूळ याचं सेवन आपण थोडं थोडं तरी केलं पाहिजे। आणखीन आपण रात्री 4-5 शेंगदाणे रात्री जर भिजत घातले पाण्यामध्ये आणि सकाळी ते खाल्ले तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। त्याच्यासोबत सुद्धा गूळ खाऊ शकतो आपण। म्हणजे गोळ्या औषधांपेक्षा हे घरगुती उपाय करून सुद्धा आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, हा सांगण्याचा त्यामागचा उद्देश आहे। आवाज यायला लागला आता त्यांमधून, आता म्हणजे भाजायला आलेत ना, मग मी आता अजून थोडा वेळ त्यांना भाजूया। व्यवस्थित एकसारखे भाजले गेले ना की मग त्याची सालंसुद्धा पटकन निघतात। थोडे कच्चे थोडे भाजले की मग सालंसुद्धा अर्धवट निघतात त्याची, आणि सालं राहिली की मग तो काळपटपणा येतो। आता हे झाले आहेत भाजून, झालेत। आता काढून घेऊया आपण हे। असू दे, कावळे दादांना घालूया। असे सुपामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे ते थंड होतील लगेच। असे काढून घ्यायचे आणि थंड होऊन द्यायचे तोपर्यंत। हे थंड होत आहेत तोपर्यंत आपण दुसरी बॅच तयार करून घेऊया। ही आता दुसरी बॅच सुद्धा भाजून झाली आहे, तर ही पण काढून घेऊया, सावकाश भाजेल। आणि आता याच कढईमध्ये आपण तीळ सुद्धा भाजून घेऊया। जरा पुसून घ्यायची कढई। फ्लेम थोडी कमी करून घ्यायची।
बंद केला काय? कर बंद, मला वाटतं कर. कढई मोठी असल्यामुळे ते पटकन भाजलेले आहेत. कलर बदल थोडा वरती घे बघूया. वरती घे बघूया झाऱ्यावरती. भाजले. कच्चे राहिले की चव बदल. हे दोन्ही शेंगदाणे पण चांगले भाजले पाहिजे, पण चव बदलते. दोन्ही सुद्धा व्यवस्थित भाजलं पाहिजे, नाहीतर मग त्या लाडूची चव बदलते. त्यामुळे 1 मिनिटभर अजून परतून घेऊया. केला बंद. गॅस बंद केला. गॅस बंद केला. आता कढई गरम आहे त्यामुळे त्यातच ठेवलेत. थोडे ते गरम राहतील आणि जर कच्चपणा कुठे जरा असेल तर तो निघून जाईल त्याचा. तर हे सगळं आपण भाजून घेतलं. आता शेंगदाणे थंड व्हायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर जो मगाशी गूळ होता दाखवलेला, तर हा सेंद्रिय गूळ आहे, काळा गूळ आपण त्याला म्हणतो. तर तो आहे बिना केमिकल फ्री असतो गूळ तो. तर तो गूळ आहे हा. तो आता कापून घ्यायचा आहे बारीक बारीक. याचा पाक करायचा नाही ना, तर याचा पाक नाही करायचा आहे. आधी आपण बारीक कापून घेऊया, नंतर बघूया मम्मीची काय रेसिपी आहे ती. तर सगळा गूळ आधी कापून घेऊया. हो, शेंगदाण्याच्या साली ह्या चांगल्या असतात सगळ्याच कडधान्यांच्या, पण आता ते साली काढल्या नाहीत तर ते लाडू काळपट होणार आणि लोकांना मग ते आवडत नाही. त्यामुळे त्यासाठी त्या काढायच्या आहेत. नाहीतर त्या सालींचा आपल्या शरीराला काही अपाय नसतो. तर असे सगळे शेंगदाणे आहेत ते सोलून घ्यायचेत आपल्याला. चुरून घेतले की त्याच्या साली आपोआप वेगळ्या होतात आणि मग त्याला पाकडून घ्यायचं, म्हणजे साली वेगळ्या पडून जातात खाली. तर असे सगळे शेंगदाणे आपण सोलून घेऊया. इथे गूळ चिरून घेतला आहे 2 भांड्यांमध्ये. तर आता हे आपण शेंगदाणे सगळे सोलून घेतलेत, म्हणजे चुरून घेतलेत. आता हे पाकडून घेऊया. पॉप सगळं घाण पुढे येते. इकडे घालूया पुढे. झाल्यात आहे ते. थोडे थोडे ज्यांची सालं आहेत ती तशीच ठेवायची आहेत. ते शरीराला चांगले असतात, चांगले असतात ते सालं. त्यामुळे मोस्ट ऑफ काढलेत आपण. 80% सालं काढलेत त्याची आणि 10% जी आहेत ती ठेवायची आहेत तसेच त्यांना. तर हे इथे सकाळी आपण जे शेंगदाणे भाजून सोलून घेतले होते ते कापून घेतलेला गूळ
तळून हे घेतलं आहे डिंक आणि वेलची, हे सगळं एकत्र करून घेतलं आहे आधी आणि मग ते मिक्सरला लावून घेतलं आहे. मी मेडिकलला गेलेली त्यामुळे ती स्टेप थोडी मिस झाली आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलं आता कशाचं मिश्रण आहे. साफ केलेले ते शेंगदाणे भाजून, कापून घेतलेला गूळ, तळून घेतलेला डिंक आणि वेलची हे सगळं एकत्र करून थोडं थोडं मिक्सरला वाटून घेतलं आहे. थोडं जाडसर असं, एकदम पूड नाही केले बारीक, जाडसरच ठेवलं आहे. आता यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि मग लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर आधी आपण तूप टाकूया आणि मग लाडू वळायला घेऊया. तर हे तूप आहे घरगुती तयार केलेलं. तर हे आता तापवून घेतलं आहे आणि ते चांगलं गरम झालं की आता हे यामध्ये ओतायचं आहे. ओतूया. हात भाजेल. सगळ्या बाजूने थोडं थोडं टाकून घ्यायचं. जसं लागेल तसं टाकायचं असतं. हां, एकदम नाही टाकायचं, नाहीतर मग ते जास्त पण होऊ शकतं. अंदाजाने आपल्या आधी थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. कमी वाटलं तर परत टाकायचं. तर आता हे टाकले, आता हे मिक्स करून घेऊया चांगलं. तर आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं आधी आणि मग जसं तूप कमी जास्त आपल्याला वाटेल तसं त्यात आणखीन टाकून परत मिक्स करून घ्यायचं आणि मग शेवटी आपण त्याचे लाडू बांधून घ्यायचे. तर आधी मम्मी ते चांगलं मिक्स करते. अजून थोडं तूप कमी पडलं असं वाटतंय, त्यामुळे थोडं अजून टाकून घ्यायचं. आणि परत चांगले मिक्स करून घ्यायचे ते. मस्त वास येतोय. हे लाडू खूप पौष्टिक असतात, त्यामुळे सगळ्यांनी खाल्ले पाहिजेत. रोज एक लाडू खाल्ला याचा तरीसुद्धा खूप फायदेशीर असतो आपल्या शरीरासाठी. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा. आणि कुणाला बनवणं शक्य नसेल तर आमच्याकडे ऑर्डर करा, आम्ही नक्की देऊ. तर आता आपण ज्या पद्धतीचे जेवढ्या आकाराचे लहान मोठे लाडू आपल्याला हवेत तेवढे आपण करून घ्यायचे. खूप सोपे जातात बनवायला, पाकाच्या लाडूपेक्षा हे लाडू बघू शकता. आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. जरा शिवण लागेल, मोठा करायचा जरा 800 रुपये शिकते. तर असे सगळे लाडू आपण आधी बनवून घेऊया. तर अशा प्रकारे आपले सगळे लाडू करून झालेत. ट्रेमध्ये व्यवस्थित लावून घेतलेत आपण ते. तर असे हे शेंगदाणा, गूळ, डिंक, वेलची आणि तीळ असे सगळे मिक्स असे पौष्टिक लाडू आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा हे लाडू आवडतात का, किंवा तुम्ही घरी बनवता का, हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.